नगरसेवक साई शेलार यांचा वाढदिवस नुकताच समाजकार्यातून साजरा झाला। त्यांचा वाढदिवस साधेपणाने समाजकार्यातून साजरा करण्यात आला। सर्वप्रथम आपल्या समर्थकांना घेऊन वृद्धाश्रमला जाऊन वाढदिवस साजरा केला। तसेच आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवले। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कार्यालय येथे अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शशिकांत कांबळे यांनी सांगितले की साई शेलार हे आपले वडिलांचा वारसा घेऊन पुढे चालत आहेत। जी चळवळ स्वर्गीय शिवाजी शेठ शेलार यांनी सुरुवात केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून साई शेलार हे चालत आहेत। यावेळी कार्यक्रमाला राजू शेख, विनायक गायकवाड, दीपेश पाटील, विशाल शेलार, विजय शेलार, दिलीप भंडारे, संजय शेलार, गणेश पाटील, नितेश शेलार, धनाजी शेलार, अक्षय शेलार, शेखर शर्मा, आशुतोष चव्हाण, रवी वैद्य व अनेक मान्यवर, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते, महिला मंडळ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचा सगळ्यांचा लाडका नगरसेवक साई शिवाजी शेलार यांचा आज वाढदिवस आहे। सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टी आणि परिवाराच्या वतीनं आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं, भाजपच्या वतीनं मी साई शेलार यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या। खरं म्हणलं तर स्वर्गीय शिवाजी शेठ शेलार साहेब असल्यापासूनची ही चळवळ जी आहे, ही चळवळ खंबालपाड्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये सुरू आहे। शिवाजी शेठ जसे चळवळी होते, आक्रमक होते, क्रिकेटपटू होते, समाजामध्ये सगळ्यामध्ये मिसळायचे, सगळ्यांबरोबर जायचे यायचे, तसंच साई शेलार यांचाही स्वभाव आहे। मग ते दहीहंडी पथक असेल, क्रिकेटपटूंचं सगळे क्रिकेट रसिक असतील, क्रिकेट रसिक वर्ग असेल, किंवा आज वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथ आश्रमात जाणं असेल, गोरगरिबांना वह्या वाटप असेल, मुलांना चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात वह्या वाटपही झाले त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, अनाथ आश्रमात चालले जातात ते। पण अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सामाजिक एकता गृहीत धरून, सामाजिक समरसता गृहीत धरून ते जे करत असतात ते खूप अतिशय वाखाणण्यासारखं काम आहे। त्यांच्या घरातला पिंडच तो आहे की लोकांसाठी धावून जाणं, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं, या ज्या गोष्टी आहेत त्या आज खूप आहेत। आणि मला वाटतं त्याचं आयुष्य खूप, फ्युचर खूप ब्राईट आहे राजकारणामध्ये, आणि अतिशय कमी वय असल्यामुळं पुढं उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होईल। या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अशाच शुभेच्छा देतो।